रोहन, इकडे ये, तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. आईने हसतच रोहनला आवाज दिला. मोबाईल पाहत बसलेला रोहन पटकन उठून आईजवळ आला. हीच ती मुलगी. आईने मोबाईल रोहनच्या हातात दिला आणि म्हणाली, बघ, ही मुलगी तुझ्यासाठी मी पसंत केलेली आहे. त्याने फोटोवर क्लिक केलं. सहज फोटो उघडला. फोटोत एक साधी, गोड हसणारी मुलगी होती. न जास्त मेकअप, न दिखावा, पण चेहऱ्यावर एक वेगळा शांतपणा होता. काही क्षण तो फोटोच पाहत राहिला. आईने विचारलं, कशी वाटली? रोहन हसत म्हणाला, फोटो सुंदर आहे, पण तिचा स्वभाव त्याहून सुंदर असेल तर माझं नशीब समजेन मी. तिचा स्वभाव कसा असेल काय माहीत? आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. अरे, तिचा स्वभावही तुझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहे. आई त्याच्या पाठीवर हात फिरवत बोलली. त्या एका फोटोने त्याच्या मनात हजारो स्वप्न रंगवली होती. होणाऱ्या बायकोचा चेहरा डोळ्यापुढे आणत तो त्यामध्ये खूपच भारावून गेलेला होता. राहुल त्या मुलीचा फोटो पाहूनच तिच्या सौंदर्यावर भाळला होता. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, डोळ्यांमधली शांतता आणि साधेपणा त्याच्या मनाला खूपच भावलेला होता. पण राहुलसाठी फक्त सौंदर्य पुरेसं नव्हतं. तो मनाशी म्हणाला, चेहरा आज सुंदर आहे, उद्या बदलू शकतो, पण संस्कार, स्वभाव आणि माणुसकी आयुष्यभर साथ देतात. त्याला अशी जीवनसाथी हवी होती, जी घराला घरपण देईल, मोठ्यांचा आदर करेल, लहानांवर प्रेम करेल, सुखदुःखात खंबीरपणे सोबत उभी राहील आणि नात्यांची किंमत जाणणारी असेल. म्हणूनच त्याने फक्त फोटो पाहून कोणताच निर्णय घेतला नाही. त्याने आईला सांगितलं, मला तिच्याशी एकदा बोलायचं आहे. तिचा स्वभाव, तिचे विचार आणि तिचं मन जाणून घ्यायचं आहे. कारण लग्न दोन चेहऱ्याचं नाही, तर दोन मनाचं आणि दोन कुटुंबाचं मिलन असतं. राहुलला विश्वास होता की सौंदर्य नजरेला आवडतं, पण संस्कार मन जिंकतात आणि मन जिंकणारी व्यक्तीच आयुष्यभराची खरी जोडीदार ठरते. राहुल अजूनही विचारतच होता, तिला मी भेटू का? तिचा स्वभाव कसा असेल? याच विचारात तो मग्न झालेला होता. तेवढ्यात आई त्याच्याजवळ बसली आणि हसत म्हणाली, अरे राहुल, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी आयुष्यभर माणसं ओळखली आहेत. फक्त तिचा फोटो पाहून नाही, तर तिच्याबद्दल चौकशी करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. ती दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच स्वभावानेही छान आहे, संस्कारी आहे, मोठ्यांचा आदर करते, घरची जबाबदारी समजून घेते. मला ती मनापासून आवडलेली आहे. म्हणूनच मी ठरवलं आहे, आपण तुझं लग्न याच मुलीसोबत करणार आहे. अशी मुलगी तुला कुठेही मिळणार नाही. आईच्या डोळ्यातील विश्वास पाहून राहुल शांत झाला. तो हसत म्हणाला, आई, तुझ्या निवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे. जर तुला वाटतं की मी ही मुलगी आपल्या घरासाठी योग्य आहे, तर माझ्याकडून होकार समज माझा. आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. राहुलचे वडील गेल्यापासून ते दोघेही एकटे पडले होते. कितीतरी दिवसांनी आता त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण झालं होतं. आईने राहुलला समजावून सांगितलं, सुंदर चेहरा काही काळ मन जिंकतो, पण सुंदर स्वभाव आणि संस्कार संपूर्ण आयुष्य जिंकतात. पण आईने राहुलपासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. ती मुलगी, दिव्या, एक गरीब कुटुंबातील होती. काही वर्षांपूर्वीच झालेल्या एका अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झालेली होती. उपचारानंतर ती चालू शकत होती, पण तिला चालताना काही अडचण यायची आणि किंचित ती लंगडत चालायची. ही गोष्ट आईने राहुलला मुद्दाम सांगितली नव्हती, कारण तिच्या मनात एकच भीती होती. जर राहुलला हे आधीच कळलं तर कदाचित तो या नात्याला नकार देईल आणि मग दिव्यासारखी गुणी, प्रेमळ आणि संस्कारी मुलगी आपल्या घरची सून होण्याची संधी निघून जाईल. आईला दिव्याची घरची परिस्थिती माहीत होती. गरिबी असूनही तिच्या आईवडिलांनी तिला चांगले संस्कार दिले होते. दिव्याने कधीही आपल्या परिस्थितीची तक्रार केली नव्हती. ती स्वाभिमानी होती, मेहनती होती आणि प्रत्येक नात्याची किंमत जाणणारी होती. आई मनातच म्हणाली, शरीरावरची जखम माणसांची किंमत ठरवत नाही. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनात आणि संस्कारात असतं. राहुलने जर आधीच तिचा दोष केला तर तिचे गुण पाहण्याची संधीच मिळणार नाही. राहुल एका मोठ्या कंपनीचा मालक असल्यामुळे त्याला चांगलीच मुलगी हवी होती आणि जर ही अशी अपंग मुलगी त्याची होणारी बायको आहे हे त्याला समजल्यावर तो स्पष्ट नकार देणार होता, हे त्याच्या आईलाही माहीत होतं.
पण तिला हेही माहीत होतं, सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस ते समोर येणारच होतं. आणि त्या दिवसानंतर राहुलचा निर्णय काय असेल हे कुणालाच माहीत नव्हतं. पण या सगळ्यांमध्ये दिव्याची आणि त्यात तिच्या आईवडिलांची काहीच चूक नव्हती. त्यांनी कोणतीच गोष्ट राहुलच्या आईपासून लपवून ठेवलेली नव्हती. प्रत्येक गोष्ट त्यांनी क्लिअर केली होती. दिव्याने लग्नाची बोलणी सुरू असतानाच राहुलच्या आईला अनेकदा विनंती केली, काकू, एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, राहुलला माझ्या पायाबद्दल आधीच सांगा. पण आई म्हणाली, त्याची काहीच गरज नाही बाळा. दिव्या पुन्हा म्हणाली, नाही काकू, लग्न विश्वासावर उभं राहतं. त्याच्यापासून ही गोष्ट लपवून मला लग्न करायचंच नाही. त्याला सत्य माहीत असलं पाहिजे. त्यानंतरही त्याने मला स्वीकारलं तरच मला हे नाते मान्य आहे. हे बोलताना तिचे डोळे पाणावले. खरं सांगू का, राहुलचा फोटो पाहिल्यापासून तो मला मनापासून आवडला आहे. पण मला कोणाची फसवणूक करून त्याच्या आयुष्यात जायचं नाही. क्षणभर थांबून ती हळू आवाजात म्हणाली, आत्तापर्यंत कितीतरी मुलं मला बघायला आली होती. सुरुवातीला सगळ्यांना मी आवडले होते. पण जेव्हा त्यांना कळालं की अपघातानंतर मला चालताना अडचण येते, तेव्हा एकामागून एक सगळ्यांनी नकार दिला होता. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाली, मला नकाराची भीती नाही काकू, पण खोट्यावर नातं उभं राहिलं तर ते आयुष्यभर मनाला टोचत राहतं. मला असा संसार नको. राहुलला सगळं खरं माहीत असू द्या. त्यानंतर तो जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. दिव्याचं बोलणं ऐकून राहुलची आई काही क्षण निशब्द झाली. तिला जाणवलं, ज्या मुलीला स्वतःच्या आयुष्यापेक्षा सत्य आणि विश्वास जास्त महत्त्वाचा वाटतो ती खरोखरच मोठ्या मनाची आहे. पण दिव्याच्या पायाबद्दलचं सत्य राहुलपासून लपवून ती हे नातं जुळवण्याचा प्रयत्न करत होती. तिला वाटत होतं, एकदा लग्न झालं की राहुल दिव्याचा स्वभाव आणि गुण पाहून सगळं स्वीकारेल. पण तिला हे समजलं नव्हतं की चांगल्या हेतूने का होईना, पण सत्य लपवून सुरू झालेलं नातं विश्वासाला तडा देऊ शकतं. आणि विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया असतो. पण राहुलच्या आईच्या मनात आणखी एक विचार सतत फिरत होता. शेवटी राहुलच्या आईने मन कठोर केलं. तिने दिव्याच्या पायाबद्दलचं सत्य राहुलपासून लपवलंच आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्नाची तारीख ठरली. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. राहुलच्या आईने आपल्या होणाऱ्या सुनेसाठी मनापासून तयारी सुरू केली होती. सोन्याचे दागिने, सुंदर साड्या, कपडे, लग्नासाठी लागणारी प्रत्येक वस्तू ती स्वतः आवडीने निवडत होती. ती प्रत्येकाला अभिमानाने म्हणायची, माझी सून लक्ष्मीच्या पावलांनी या घरात येणार आहे. इकडे दिव्याच्या घरीही आनंदाची लगबग सुरू होती. तिचेही आईवडील खुश होते, कारण बऱ्याच वेळा दिव्याला तिच्या पायामुळे सर्वांनी नापसंत केले होते. गरिबी असली तरी प्रत्येकजण आपल्या परीने तयारी करत होता. दिव्याचे आईवडील मुलीच्या आनंदासाठी दिवसरात्र मेहनत करत होते. दिव्याचे नातेवाईकही आश्चर्यचकित झाले होते. ही अशी अपंग मुलगी असूनही एवढा मोठा बिझनेसमॅन तिच्याशी लग्न कसा काय करतोय? राहुल आणि दिव्याचे फोनवर बोलणं सुरू व्हायचं. पण सुरुवातीला ओळख म्हणून सुरू झालेलं बोलणं हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलत गेलं. दोघेही तासनतास एकमेकांशी बोलायचे. भविष्यातील स्वप्न रंगवायचे. नव्या संसाराच्या योजना आखायचे. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली. त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. लग्नालाही थोडेच दिवस बाकी होते आणि राहुल आपल्या वाढत्या व्यवसायात इतका व्यस्त होता की त्याला वेळच मिळत नव्हता. दिव्यालाही वाटायचं, लग्नाच्या दिवशीच पहिली भेट होईल, तेव्हाच त्याच्या डोळ्यात स्वतःसाठीचं प्रेम पाहीन. पण तिच्या मनात एक भीती अजूनही जिवंत होती. जेव्हा राहुल मला चालताना पाहील तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हे प्रेम असंच राहील का? हा प्रश्न तिला रात्रभर झोपू देत नव्हता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता फक्त लग्नाचा दिवसच देणार होता. अखेर तो शुभ दिवस उजाडला. दोन्ही घरामध्ये आनंद, उत्साह आणि लगबग सुरू होती. वाद्यांच्या गजरात राहुलची वरात दिव्याच्या दारात पोहोचली. दिव्याने नववधूचा सुंदर शृंगार केला होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण मनात
एकच धाकधूक होती, आज राहुलला सत्य कळेल, की राहुलच्या आईने राहुलला समजावून सांगितलं असेल, त्यामुळेच तो आपल्यासोबत लग्न करायला तयार आहे, असा सुद्धा विचार तिच्या मनात येत होता. मंडपात दोघे समोरासमोर आले. राहुलची नजर सतत दिव्याच्या चेहऱ्यावरच खिळली होती. तिचं निरागस हसू, लाजणारे डोळे आणि साधेपणा पाहून तो मनोमन आनंदी झाला होता. विधी सुरू झाले. हारांची देवाणघेवाण झाली. सप्तपदी झाले. मंगलाष्टकांच्या गजरात राहुलने दिव्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि तिच्या कपाळावर कुंकू भरलं. क्षणात दोघेही आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले. लग्नातील प्रत्येक विधी व्यवस्थित पार पडला. या सगळ्या गडबडीत आणि गर्दीत राहुलचं दिव्याच्या पायाकडे अजिबात लक्ष गेलं नाही. दिव्यानेही शक्य तितकं स्वतःला सावरलं होतं. तिच्या मनात सतत एकच विचार होता, आजचा दिवस कोणत्याही अडथळ्यांशिवाय पार पडू दे. कारण तिलाही वाटत होतं, आपल्या अशा लंगड्या पायामुळे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅन मुलाची इज्जत जायला नको. शेवटी लग्न आनंदात पूर्ण झालं. दोन्ही कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण दिव्याच्या मनावरचं ओझं अजूनही तसंच होतं. कारण तिला माहीत होतं, खरं सत्य अजून राहुलसमोर आलेलं नव्हतं आणि जेव्हा ते समोर येईल तेव्हा त्यांच्या नात्यांची खरी परीक्षा सुरू होईल. लग्न समारंभ आनंदात पार पडला. राहुलच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. तिला वाटत होतं, आज माझ्या मुलाचं आयुष्य योग्य हातात दिलं. दिव्याचे आईबाबाही खूप आनंदी होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वर्षानुवर्षांची चिंता आज संपल्यासारखी वाटत होती. राहुलही मनापासून आनंदात होता. त्याला वाटत होतं की त्याला त्याच्या स्वप्नातील जोडीदार मिळालेली आहे. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात फक्त एकच व्यक्ती पूर्णपणे आनंदी नव्हती, ती म्हणजे दिव्या. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात मात्र असंख्य प्रश्नांचं वादळ सुरू होतं. ती मनातच विचार करत होती, राहुलला माझ्या पायाबद्दल आधीच माहीत आहे का? काकूंनी त्याला सगळं खरं सांगितलं असेल का? आणि त्याने मला मनापासून स्वीकारलं असेल का? की अजूनही त्याला काहीच माहीत नाही? हे प्रश्न तिच्या मनात सतत घोंगावत होते. तिने अनेकदा आग्रह करूनही राहुलच्या आईने मी योग्य वेळ आल्यावर सगळं सांगेन असंच सांगितलं होतं. पण तो योग्य वेळ कधीच आला नव्हता. दिव्याचं मन अपराधीपणाने भरून गेलं. तिला वाटत होतं, जर राहुलला खरंच काहीच माहीत नसेल तर त्याचा माझ्यावरचा विश्वास तुटेल का? नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती, पण दिव्याच्या मनात भीतीचं एक सावट अजूनही कायम होतं. कारण प्रेमाच्या नात्यात सत्य जितकं उशिरा समोर येतं, तितकी त्याची किंमत जास्त मोजावी लागू शकते. दिव्याने सुंदर लाल रंगाचा लेहंगा घातलेला होता. लेहंग्याचा घेर इतका मोठा होता की तिचे पाय पूर्णपणे झाकलेले गे होते. ती चालताना तिच्या पायाला थोडी अडचण होत होती. त्यामुळे तिची चाल किंचित वेगळी दिसत होती. पण लग्नातील गडबड, गर्दी आणि लेहंग्यामुळे ते कोणाच्याही विशेष लक्षात आलं नाही. आणि ज्यांच्या लक्षात आलं होतं ते म्हणजे राहुलकडचे नातेवाईक. त्यांना राहुलच्या आईने सांगितलं होतं, तिचा पाय मुरगळला आहे, पाय घसरला आहे. त्यामुळे कोणीही जास्त शंका घेतली नाही. सगळ्यांचं लक्ष तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर, तिच्या वधूच्या रूपावर आणि लग्नाच्या आनंदातच गुंतलेलं होतं. राहुलही सतत तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. त्याच्या मनात एकच भावना होती, आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. पण दिव्याच्या मनात मात्र वेगळीच धडधड सुरू होती. प्रत्येक पाऊल टाकताना ती मनात म्हणत होती, देवा, आजचा दिवस शांततेत पार पडू दे. तिला सतत वाटत होतं की कधी ना कधी राहुलच्या नजरेत तिचा पाय येईल आणि मग त्याला सगळं सत्य समजेल. बाहेरून ती नववधूसारखी हसत होती, पण आतून तिचं मन भीती, अपराधीपणा आणि अनिश्चिततेने भरलेलं होतं. तिला एकच गोष्ट सतावत होती, राहुलला हे आधीपासून माहीत आहे का की तो अजूनही एका अशा सत्यापासून अभिज्ञ आहे, जे आपल्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकतं. लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर दिव्याची पाठवणी झाली. आईवडिलांना मिठी मारून ती अश्रूंनी निरोप देत राहुलसोबत गाडीत बसली. राहुल तिचा हात हलकेच हातात घेत म्हणाला, आता रडायचं नाही.
आजपासून तुझे सगळे आनंद आणि सगळी दुःख माझे आहेत. हे ऐकून दिव्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते विश्वासाचे होते. काही वेळातच त्यांची गाडी राहुलच्या आलिशान बंगल्यासमोर येऊन थांबली. संपूर्ण बंगला रोषणाईने उजळून निघाला होता. रंगीबेरंगी लाईट्स, फुलांच्या माळा आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर एखाद्या स्वप्नातील महालासारखा दिसत होता. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढलेली होती. गुलाब, झेंडू आणि मोगऱ्याच्या फुलांनी गृहप्रवेशासाठी खास सजावट करण्यात आली होती. दोन्ही बाजूंना उभे असलेले नातेवाईक नवविवाहित जोडप्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करत होते. राहुलची आई आनंदाने आरतीचं ताट घेऊन दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आज वेगळंच समाधान होतं. तिला वाटत होतं, आज माझ्या घरात माझी सून नाही तर माझी मुलगी येत आहे. दिव्याने दाराशी उभं राहून त्या घराकडे एकदा पाहिलं. इतकं मोठं घर, इतकी माणसं, इतकं प्रेम, पण तिच्या मनात अजूनही तोच प्रश्न धगधगत होता. या घरात माझं स्वागत होत आहे, पण राहुलला जेव्हा माझ्या पायाचं सत्य कळेल तेव्हा तो याच प्रेमाने माझा हात धरून उभा राहील का? हा प्रश्न तिच्या मनातून काही केला जात नव्हता. बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ गृहप्रवेशाची तयारी सुरू होती. उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं माप ठेवण्यात आलं. आजूबाजूला सर्व नातेवाईक जमलेले होते. घरात एकदम आनंदाचं वातावरण होतं. कोणी फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ बनवत होतं, तर कोणी नववधूची मस्करी करत होतं. कलवऱ्या, आत्या, मावशा आणि चुलत बहिणींच्या हसण्याने संपूर्ण अंगण दुमदुमून गेलं होतं. एक जण हसत म्हणाली, अरे राहुल, आता वहिनी आल्या की तुझी काही खैर नाही बरं का. दुसरी लगेच म्हणाली, आधी गृहप्रवेश होऊ दे, मग आम्ही आमच्या वहिनीला सगळे नियम सांगणार आहोत. सगळे जोरात हसू लागले. राहुलही हसत दिव्याकडे पाहत होता. दिव्यानेही ओठांवर हसू आणलं, पण तिच्या मनातली धडधड मात्र वाढतच चालली होती. आता तिला माप ओलांडायचं होतं. पण ती मनात म्हणाली, देवा, हा क्षणही शांततेत पार पडू दे, कारण माप ओलांडताना तिला पाय नीट उचलावा लागणार होता. आणि तिलाच सर्वात जास्त भीती वाटत होती की या क्षणी तिच्या चालण्याकडे कोणाचं लक्ष गेलं तर. इतके दिवस लपवलेलं सत्य सगळ्यांसमोर येईल. सगळ्यांच्या नजरा आता दिव्याकडे खिळल्या होत्या आणि पुढच्या क्षणी काय होणार याची कल्पना कोणालाच नव्हती. सगळ्यांच्या नजरा दिव्याकडे लागलेल्या होत्या. राहुलची आई आरतीचं ताट हातात घेऊन उभी होती. चल बाळा, शुभ पाऊल टाक, ती प्रेमाने म्हणाली. दिव्याने खोल श्वास घेतला. तिने माप ओलांडण्यासाठी उजवा पाय हळूच उचलला, पण पुढच्या क्षणी तिचा तोल गेला. तिचं शरीर पुढे झुकलं. ती खाली पडणार इतक्यात राहुलने क्षणाचाही विलंब न लावता तिचा हात घट्ट पकडला आणि तिला आधार दिला. सावध, राहुलच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. दिव्या थरथरत होती. तिला एका पायावर नीट उभं राहणं जमत नव्हतं. काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण शांत झालं. आतापर्यंत सुरू असलेला हशा आणि चेष्टा अचानक थांबली होती. राहुलने तिच्याकडे काळजीनं पाहिलं. तो हळू आवाजात म्हणाला, दिव्या, तुला लागलं तर नाही ना? पण त्याच वेळी तिच्या लक्षात आलं होतं की दिव्या अशी उभी राहताना एका पायावर जास्त भार देत नाही आणि दुसऱ्या पायावर तिला स्पष्टपणे अडचण होत आहे. दिव्याचे डोळे पाण्याने भरलेले होते. तिने नजर खाली केली. तिच्या मनात एकच विचार सुरू होता, आता सत्य लपणार नाही. राहुलने तिचा हात अजून घट्ट धरला. त्याच्या चेहऱ्यावर आता हसू नव्हतं, तर अनेक प्रश्न उमटलेले होते. आणि राहुलची आई, ती मात्र जागच्या जागी स्तब्ध उभी होती. तिला समजलं होतं की इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य आता राहुलसमोर येण्याची वेळ झाली आहे. क्षणभर सगळे स्तब्ध झाले होते. दिव्या अजूनही राहुलच्या आधाराने उभी होती. राहुलच्या चेहऱ्यावर प्रश्न स्पष्ट दिसत होते. तेवढ्यात राहुलची आई पटकन पुढे आली आणि हसत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अरे काही नाही, घाबरू नका सगळे. ती दिव्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. आज सकाळी लग्नाच्या गडबडीत तिचा पाय फरशीवरून घसरला होता. थोडा मुरगळला आहे, म्हणून तिला नीट उभं राहता येत नाही. ती पुन्हा हसत म्हणाली, इतका वेळ उभी राहिले, लग्नाचे सगळे विधी झाले,
त्यामुळे आता तिचा त्रास वाढला आहे. 2 दिवस आराम केला की सगळं नीट होईल. घरातील नातेवाईकांनाही ते खरं वाटलं. कोणी म्हणालं, अगं एवढ्या लग्नाच्या धावपळीत हे असंच होतं. तर दुसरा म्हणाला, हो, थोडा आराम केला की बरे वाटेल. क्षणात पुन्हा हशा आणि गप्पा सुरू झाल्या. राहुलनेही आईचं बोलणं ऐकलं. त्याने दिव्याकडं पाहिलं आणि काळजीनं विचारलं, जास्त दुखत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जाऊ, काही काळजी करू नकोस. दिव्या मात्र काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त मान हलवली.